एकाच घरात एकाच वेळी 11 मृतदेह. 1 जुलै 2018ची ती सकाळ, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. रोजच्या प्रमाणे दूधवाला येऊन गेला होता, पण दुधाच्या पिशव्या तशाच पडल्या होत्या. दुकानाचं शटर बंद होतं. जेव्हा शेजारी वर गेले तेव्हा दरवाजा आतून लॉक नव्हता. जणू काही ते कुणाची तरी वाटच पाहत होते. दारातून पाऊल आत टाकताच एक भयानक शांतता जाणवली. हॉलमध्ये 3 पिढ्या, 11 माणसं एका विशिष्ट रचनेत लटकलेली होती. सर्वांचे डोळे पट्टीने बांधलेले, तोंड चिकटपट्टीने बंद, कानात कापूस आणि हात मागे बांधलेले. कुणीही आरडाओरडा केला नाही, कुणीही पळण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांना घरात संघर्षाची एकही खूण सापडली नाही. सापडल्या त्या फक्त 11 डायऱ्या, ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूची स्क्रिप्ट आधीच लिहिली होती. पण सर्वात मोठा प्रश्न, असं कसं होऊ शकतं? 11 माणसं कसं मरणार आहेत याची स्क्रिप्ट आधीच त्या डायरीत लिहिलेली होती? हा एखादा भयानक विधी होता की सामूहिक संमोहन? त्यांना वाचवायला कोणी येणार होतं की हा मृत्यूचा सापळा होता? त्या घराच्या भिंतीतून बाहेर आलेले ते 11 पाईप्स आणि घरातले 11 मृतदेह, हा फक्त योगायोग होता का? एक हस्तखेळतं कुटुंब एका रात्रीत संपलं, फक्त एका अंधश्रद्धेपोटी. CCTV फुटेजमध्ये ते स्टूल घेऊन वर जाताना दिसतात, स्वतःच्याच मृत्यूची तयारी करताना. पण खरी भीतीदायक गोष्ट तर वेगळीच आहे. ते 11 जण मरणार नव्हते. त्यांना खात्री होती की ते परत येणार आहेत. पण मग त्या रात्री दोरीचा फास कोणी आवळला? त्यांच्या मनावर ताबा कोणाचा होता? वडिलांच्या आत्म्याचा की त्या तिसऱ्या शक्तीचा? हे प्रकरण फक्त अंधश्रद्धा नाही, त्याही पलीकडे काहीतरी भयानक आहे. त्या बंद दारामागे घडलेली खरी घटना पाहण्यासाठी रिलेटेड व्हिडिओ किंवा चॅनलवरील फुल व्हिडिओवर आत्ताच क्लिक करा.